नमस्कार मंडळी. मऊ लुसलुशीत पुरणाने गच्च भरलेले पुरणाचे दिंड कधी खाल्ले आहेत का? नागपंचमीच्या दिवशी आवर्जून आमच्या भागामध्ये मऊ लुसलुशीत पुरणाचे दिंड केले जातात. तुमच्याकडे नागपंचमीला कोणता पदार्थ केला जातो ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. 1 वाटी चणा डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. पुरणाचे दिंड थंड झाल्यानंतर वातड किंवा कडक होऊ नये म्हणून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काही खास टिप्स सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर ज्या वाटीने मी डाळ घेतली त्याच वाटीने 3 वाटी पाणी आणि 1 चमचा रिफाईंड तेल घालून घेतले. त्यासोबतच पाव चमचा हळद घालून घेऊयात. तेल घातल्यामुळे डाळ छान मऊसर शिजली जाते आणि हळदीमुळे डाळीला कलर देखील खूप सुंदर येतो. कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवरती आपण कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेऊयात. तुमच्या कुकरनुसार एखादी जास्त किंवा कमी शिट्टी काढली तरीही चालेल. कणिक मळण्यासाठी 1 कप चाळून घेतलेले गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ आणि दिंड थंड झाल्यानंतर वातड किंवा कडक होऊ नये म्हणून पोह्याच्या चमच्याने 1.5 चमचा साजूक तूप घालून घेऊयात. कणकेमध्ये तूप घातल्यामुळे दिंड थंड झाल्यानंतर देखील छान मऊ लुसलुशीत राहतात आणि तुपामुळे छान दिंडाला खमंग अशी चव देखील येते. तूप व्यवस्थित कणकेला लागल्यानंतर थोडंसं पाणी घालून नेहमी आपण पुरीला ज्याप्रमाणे घट्टसर पीठ मळतो त्याचप्रमाणे छान घट्टसर पीठ मळून घेऊयात. चपातीसारखं अजिबात सैलसर पीठ मळून घेऊ नका. घट्ट पीठ मळून झाल्यानंतर 1 चमचा साजूक तूप लावून आता आपण 15 मिनिटांसाठी कणिक भिजायला बाजूला ठेवूयात. खूप जास्त वेळ कणिक भिजण्यासाठी ठेवू नका, नाहीतर कणिक सैलसर अशी होईल. मध्यम आचेवर कुकरच्या 4 शिट्ट्या काढून हलकासा थंड झाल्यानंतर मी झाकण काढून घेतले. डाळ देखील 4 शिट्ट्यामध्ये छान मऊसर शिजलेली आहे. नेहमी पुरणपोळीसाठी ज्या प्रकारे आपण डाळ शिजवून घेतो त्याचप्रमाणे डाळ शिजवून घ्यावी. मी कटाची आमटी करणार आहे म्हणून त्यातून येळवणी देखील काढून घेतलेली आहे. तुम्ही आमटी करणार नसाल तर 1 वाटी चणा डाळीसाठी 2 वाटी पाणी घातले तरीही चालेल. हळद घातल्यामुळे डाळीला पहा कलर किती सुंदर असा आलेला आहे. संपूर्ण डाळीतील पाणी निथळून झाल्यानंतर डाळीला आता चटका देऊन घेऊयात. पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हणजे भांड्याचा खूप पसारा होतो, परंतु आज आपण कुकरमध्येच डाळ शिजवून देखील घेणार आहोत आणि चटका देखील कुकरमध्येच देणार आहोत. 1 वाटी चणा डाळीसाठी 1 वाटी गूळ पावडर. नेहमीचाच गूळ सुरीने बारीक चिरून घातला तरीही चालेल. जेवढी डाळ घेतली त्याच प्रमाणात गूळ घ्यावा. काळी गूळ पावडर घातल्यामुळे कलर पहा काळपट असा पुरणाला आलेला आहे ना, परंतु काळ्या गुळामुळे पुरणाला खूप छान टेस्ट येते. 1 चमचा वेलची पावडर, थोडीशी जायफळ पूड आणि पोह्याच्या चमच्याने 1.5 चमचा साजूक तूप घालून घेऊयात. नेहमी पुरणपोळी करताना ज्याप्रमाणे डाळीला चटका देतो त्याच प्रकारे डाळीला चटका देऊन घ्यावा. आमच्या भागामध्ये नागपंचमीला पुरणाचे दिंड केले जातात. त्यामध्ये डाळीला चटका दिल्यानंतर डाळ न वाटता अशाच प्रकारे डाळ ठेवली जाते. त्यामुळे दिंड खाताना एखादी डाळ दाताखाली आली ना तर खूप सुंदर अशी लागते. नेहमी आपण पुरणपोळी करताना डाळीला चटका दिल्यानंतर डाळ पुरण यंत्रामध्ये वाटून घेतो, परंतु दिंड करण्यासाठी ह्या ठिकाणी डाळ वाटून घेऊ नये. तर अशा प्रकारे दिंड करण्यासाठी आपले पुरण तयार झालेले आहे आणि त्याचबरोबर कणिक देखील छान भिजलेले आहे. नेहमी आपण पुरी करण्यासाठी ज्याप्रमाणे कणकेचे छोटे छोटे गोळे करून घेतो ना त्याचप्रमाणे गोळे करून घेऊयात. दिंडाचा आकार तुम्हाला कितपत लहान किंवा मोठा हवा ना त्यानुसार गोळे मोठे किंवा छोटे देखील करू शकता. आता लाटी लाटताना खूप पातळसर न लाटता हलकीशी जाड जाडीची ठेवावी. खूप पातळसर अशी लाटी लाटून घेतली तर त्यातून पुरण बाहेर येऊ शकते. लाटताना मी कोरड्या गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे जाडसर छान पुरीसारखी लाटी लाटून झाल्यानंतर लाटीच्या मध्यभागी चौकोनी आकारामध्ये आपण पुरण भरून घेऊयात. आता पुरण तुम्हाला कितपत भरायचं आहे त्यानुसार तुम्ही भरू शकता. गुबगुबीत पुरणाचे दिंड करायचे असतील तर जास्तीचंच पुरण भरलं तरीही चालेल.
तर अशा प्रकारे चौकोनी शेपमध्ये तुम्ही पुरण भरून घेतल्यानंतर मी दाखवल्याप्रमाणे आपण ही लाटी फोल्ड करून घेऊयात, जेणेकरून दिंड वाफवताना त्यातून पुरण अजिबात बाहेर येऊ नये. खूप पातळसर लाटी लाटून तुम्ही दिंड करायला गेलात तर ते पोलपाटाला चिकटले जातात. त्यामुळे हलक्याशा जाडसर जाडीचेच लाटीचे दिंड करून घ्यावेत. एका बाजूला दिंड करेपर्यंत दुसऱ्या बाजूला मी पाणी देखील गरम करायला ठेवले होते. नेहमी मोदक ज्याप्रमाणे वाफवून घेतो त्याचप्रमाणे 15 मिनटं मध्यम आचेवरती दिंड वाफवून घेऊयात. खूप जास्त वेळ तुम्ही दिंड वाफवून घेतले तरी देखील ते थंड झाल्यानंतर वातड किंवा कडक असे होतात. 15 मिनटात छान दिंड देखील आपले शिजलेले आहेत. हलकेसे थंड झाल्यानंतर या ठिकाणी मी एका ताटामध्ये काढून त्यावरती थोडंसं साजूक तूप घालून घेते. साजूक तुपामुळे दिंड खायला खूप सुंदर असे लागतात. तुम्ही देखील ही पुरणाचे दिंड नक्की करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.